दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. पवार साहेब, आत्ता नेते साहेबांनी स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यावर जी काही चर्चा केली आहे, कॉन्ट्रॅक्टरने जे काही आता स्थानिक लोकप्रतिनिधींची कामं केली नाही असं नागरिकांचा आरोप होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आमदारताईंच्या निधीतून इथे रस्ता बनवण्यात आला, परंतु मग तेच त्याच्यामध्ये देखील त्रुटी आपल्याला दिसून येत आहे. आता जे जनतेला नागरिकांना या ठिकाणी असुरक्षितपणा या ठिकाणी जाणवतोय, तर त्या पद्धतीने जो रस्ता खोदकाम चालू आहे यामध्ये मग पूर्वी जी काही वास्तविकता त्या कॉन्ट्रॅक्टरला दिसली नाही का, मग त्या कामातून त्यावेळेस केली गेली नाही का, त्याचं देखील उत्तर नेते साहेबांनी दिलं आहे. परंतु त्यामध्ये कशा पद्धतीने आपण ती थोडक्यात माहिती सांगा. गेली 3 वर्ष, साधारण 2.5 ते 3 वर्ष प्रशासक होतो आणि त्याआधी 5 वर्ष महापालिकेचे इथं नगरसेवक होते. त्या नगरसेवकांनी कुठलेही कामं केले नाही. इथं स्थानिक लोकांचे ड्रेनेज, लाईट, पाणी असेल काही, परंतु मी कार्यकर्ता म्हणून माननीय आमदार सीमाताईंच्या निधीतून या ठिकाणी रस्ते मंजूर केले आणि हे रस्ते अतिशय व्यवस्थित झाले. ह्या कॉन्ट्रॅक्टरची, पाईपलाईनच्या कॉन्ट्रॅक्टरची वर्क ऑर्डर 1 वर्ष आधीची आहे. तो चिंचोळे जाधव संकुल माडामध्ये 1 वर्षापासून काम करत आहे. जर मग इकडं जर आम्ही रस्त्याचे काम चालू केले तर त्याआधी त्याला हे दिसलं नाही का, त्यांच्यावर मॉनिटरिंग करणाऱ्यांना दिसलं नाही का की आपल्याला ह्या पाईपलाईन इथं पण टाकायचं आहे. मग त्या रस्ता करण्याच्या आधी टाकल्या गेल्या पाहिजे आणि आता रस्ता झाल्यावर ते पाईपलाईन जोडतं. याचा अर्थ याच्यात कोणाचं तरी कटस्थान आहे की चांगले झालेले रस्ते हे आपण तोडू आणि लोकांना वेटीस धरू. अजिबात नाही, हा रस्ता अजिबात खोदायचा नाही. हे जर आत्ता इथे काम अतिशय वाईट झालेलं आहे. आत्ता 2-3 महिन्यापूर्वी झालेला रस्ता खोदलेला आहे. पुन्हा या रस्त्याला तुम्ही हात लावायचा नाही कोणी पण, नाही तर आम्ही इथे रस्त्यावरती उभं राहू. तुम्ही जर करायचं होतं तर आंदोलन करू. इथे जर ह्या रस्त्यावरती आत्ता तयार अजून झाला नाही रस्ता, तुम्ही प्रयोग करता. एवढे पैसे कुठून घालताय तुम्ही? हा जनतेचा पैसा आहे, वाया घालवतोय तुम्ही पैसा. तीव्र आंदोलन करण्यात येईल. इथे सगळा रस्ता, इथे रस्त्यावरती सगळं पब्लिक, शिवशक्तीचं सगळं अख्खं उतरेल इथे. काय अशा प्रकारचं काही इथे चालू देणार नाही. हे अगोदर चूक झालेली असताना पुन्हा डबल चूक या रस्त्याची मोठी करताय. मला काय करायचं त्याच्या अगोदर हा रस्ता बनवण्याच्या अगोदर करायला पाहिजे होता. आणि हे शिवशक्तीमध्येच का घडतंय हे समजत नाही. बाकीच्या एरियामध्ये तिकडे कांडा कॉर्नर वगैरे, गंगापूर रोडला सगळी शिस्तबद्ध कामं चालू आहेत. हे शिवशक्तीमध्येच का घडतंय? आत्तापर्यंत हे वायरिंग निघालेले नाही. 12 वर्ष झाले हे केबल टाकलेले आहेत. इथल्या वायरिंग निघत नाही आहे. ड्रेनेजच्या लाईनचे प्रॉब्लेम आहेत. पिण्याच्या पाण्याचं घाण पाणी येते, पिण्याचं पाणी इथे, त्याच्याकडे कोणीच बघत नाही, दुर्लक्ष करत आहे. आणि ही उलटी सुलटी कामं करून परत नागरिकांना त्रास होतोय. आज जवळजवळ 2-3 वर्षापासून हा रस्ता बंद आहे. दत्त मंदिरपासून हा रस्ता त्या ब्रिजचं काम दिलं, 2 वर्ष ते काम रखडलं गेलं आहे. काय हा प्रकार काय आहे? हे नेमकं हे इथेच का घडतंय? हे अतिशय इथल्या पब्लिकला त्रास होतोय. मी शिवशक्ती चौकातला एक स्थानिक नागरिक आहे. इथे मागे निवडणुकीपूर्वी नवजीवन ते शिवशक्ती या रस्त्याचं काम झालं. हा रस्ता काम होऊन फक्त 4 महिने झाले तरी नवीन पाईपलाईनसाठी परत खणण्यात आला हा रस्त्याचे एकदम मधोमध खणण्यात आला. म्हणजे नियोजन काहीच नाही आहे. आम्ही प्रश्न विचारले ठेकेदाराला, तर ठेकेदार काय म्हणतात की तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारलं त्यानंतर ठेकेदाराला विचारला. ठेकेदारांना म्हटलं तुमची वर्क ऑर्डर दाखवा, ते म्हणतो ऑफिसला या बघायला. म्हणजे काहीच नाही. अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकारी म्हणता आम्ही येतो, 12:30ला येतो, 1 वाजता येतो. इथे सगळे नागरिक उपस्थित राहून सुद्धा कोणतेही अधिकारी ते आले नाही. कशाही प्रकारे रस्ता खोदला जातोय. नवजीवन ते शिवशक्ती हा रस्ता 4 महिने झाला, अक्षरशः एकदम वाईट अवस्था झाली. त्यानंतर आता हा शिवशक्ती ते आयट्या पुलाचं निवडणुकीपूर्वी स्थानिक नगरसेविका यांच्यासमोर आम्ही मिटिंग घेऊन पूर्ण नियोजनचं विचारलं. तेव्हा पण त्या स्थानिक नगरसेविका बोलल्या की जे पण काही नियोजन आहे, ड्रेनेज लाईन किंवा पाण्याची लाईन, याचे सगळे पाईप आम्ही टाकून देऊ जेणेकरून हा रस्ता खणला जाणार नाही. म्हणजे या रस्त्याचा अजून चालू पण झाला नाही. त्या रस्त्याला आहे असताना सुद्धा आज ते ठेकेदार तिथे आले ते आणि आम्ही खंदू. आम्ही विचारलं की बाबा कसं काय खणताय, याची वर्क दाखवा. काहीच नाही. आम्ही लोकप्रतिनिधींना पण फोन केले तरी कोणीच तिथे येत नाही. स्थानिक नागरिकांना काहीच हे नाही आहे. अक्षरशः लोकांना एवढा त्रास दिला जातोय. लोकांचे दळणवळण सगळं ठप्प झालेलं आहे. पण शिवशक्ती मागे 15 वर्षापासून ना पाण्याची लाईन, ना ड्रेनेजची लाईन, ना रस्ता,
हा रस्ता आमदार निधीतून झालेला आता होतोय. नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधींनी इथे अजून एकही काम केलेलं नाही आहे आणि जे काम होतं आहे ते नियोजनबद्ध नाही आहे. म्हणजे जनतेचा टॅक्सचा पैसा असं वाया घालवत आहे. या स्थानिक नागरिकांनी जे काही म्हटलं की या ठिकाणी कुठलंही कामाचं नियोजन नाही, कॉन्ट्रॅक्टरची जी मनमानी दिसून येते की रस्त्याचं नागरिकांना सुविधा हे थोडक्यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे विकास कामं सुरू आहेत. परंतु त्याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर विकास करत असताना नागरिकांच्याच सुविधेसाठी रस्ते बांधकाम चालू असताना नागरिकांची ही जी असुविधा होते त्या दृष्टीने नागरिकांनी जे काही संताप व्यक्त केलेला आहे त्या संदर्भात नेमकं काय विषय आहे हा, याबद्दल आपण काय सांगा? तरी आज जर आपण बघितलं तर संपूर्ण नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याशी निगडीत किंवा शहरी विकासाशी निगडीत अनेक मोठे कामं चालू आहेत. आणि ज्या वेळेला नागरिक इथं म्हणतायत की आमच्या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला काहीच मिळालं नाही, त्यावेळेला आमदार सीमाताई हिरेंनी पुढाकार घेऊन तिथे सिमेंट काँक्रीटचे सगळे रस्ते मंजूर केले. आणि आपण बघत असाल तर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळे रस्ते पूर्णत्वास देखील आलेले आहेत. परंतु आत्ताच मी त्या चोक्षी कॉन्ट्रॅक्टरशी बोललो, त्याचं असं म्हणणं आहे की मला प्रशासनाने सांगितलं की रस्ता झालेला असताना खोद. आता याचा जर खरं प्रशासनाला विचारायला पाहिजे, कारण आमच्या प्रशासनाचे अधिकारी हे पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिशय जोमाने काम करत आहेत. पण कॉन्ट्रॅक्टरचा आता माझ्याकडे फोन रेकॉर्ड आहे की मला प्रशासनाने सांगितलं झालेल्या रस्त्यांवर खड्डे खणता. आता पहिलं तर या सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही त्याला जबाब विचारू की या झालेल्या सगळ्या रस्त्यांवर तुला परत खड्डे करण्याची ही परमिशन कोणी दिली होती. दुसरा विषय असा की एक रस्ता झालेला असताना खोदून दुसऱ्या रस्त्यांना अजून फक्त पाणीच देत आहे, तेवढाच कॉन्ट्रॅक्टर येऊन त्याला देखील खोदायचं म्हणतोय. म्हणजे हा ढिसाळपणा कॉन्ट्रॅक्टरचा आहे, प्रशासनाचा आहे की लोकप्रतिनिधींच्या अभावाचा आहे, हे देखील नागरिकातून या ठिकाणी म्हणून राग व्यक्त होतोय. आणि उरला प्रश्न नागरिकांच्या गैरसोयीचा, तर शिवशक्ती चौकात मी अगदी लहानपणापासून राहिलेलो आहे. मला देखील इथल्या सगळ्या सुखसोयी कोणत्या वंचित आहेत ते पण माहिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ताच नव्हता, आता कुठेतरी हा रस्ता झाला, त्याच्यात हा आम्हाला त्रास होतोय. म्हणजे खरं तर कामगारांच्या दळणवळणाचा रोजचा रस्ता आहे, सगळ्या कामगारांना आणि MIDCला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. आणि आता रस्त्याला अशा प्रकारचे जर गैरसोय होत असेल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी एक मोठं आंदोलन या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध उभं करू. आणि जर कॉन्ट्रॅक्टरला असं वाटत असेल की मी माझी मनमानी करेल आणि नंतर काहीतरी पॅच मारून देईल, तर त्याला मग सिडकोतल्या सगळ्या नागरिकांचा संताप हा स्वतःच्या अंगावर घ्यावा लागेल, एवढ्या या ठिकाणी सांगतो. नक्कीच नेते साहेब, आता स्थानिक नागरिकांचं एकही जे म्हणणं आपण थोडक्यात जाणून घेतलं, त्यावर आपण पूर्ण स्पष्टीकरण दिलं की जेणेकरून त्यांचं एक राग त्यांनी व्यक्त केला की या ठिकाणी कुठलाही विकास कामं झालेली नाही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमात. आणि ते शब्द खोडून तुम्ही स्थानिक नागरिकांना एक माहिती देण्याचा एक नक्कीच प्रयत्न केला की या ठिकाणी आमदार सीमाताईंच्या निधीतून या ठिकाणी हा जो रस्ता काँक्रीटकरण करण्यात, पण मग जे काँक्रीटकरण आता पुन्हा तोडण्यात येतं आहे, मग हे पूर्वी त्याच्यावर जी काही काम आता करावं लागतंय हे त्यावेळेस का करण्यात आलं नाही? मग आता हा जो काही रस्ता खोदून हे नुकसान केलं जातंय, मग हा नागरिकांच्याच पैशाचा दुरुपयोग केला जातोय असं वाटत नाही? याच गोष्टीशी निगडीत मी पहिले माहिती घेतली, कॉन्ट्रॅक्टरला फोन केला की तुला रस्ता करण्याच्या आधी तुझी PO आहे की रस्ता झाल्यानंतरची PO आहे. कदाचित नागरी विकास कामांमध्ये आता कामं देण्यामध्ये काहीतरी कामं उलटीपालटी होत आहेत, म्हणजे तुम्ही आता पाईप टाका त्यानंतर रस्ता बनवा अशीच पोच पाहिजे. परंतु इथल्या नागरिकांची माहिती हा रस्ता पाहिजे होता म्हणून हा रस्ता कदाचित पहिले झाला असेल, हेच आपल्याला चेक करायचं आहे. परंतु कोणत्याही प्रकारचा नागरिकांचा टॅक्सचा पैसा आणि लोकप्रतिनिधींचा आपण जो काही खर्च करायचा म्हणतोय तो पण वाया जाणार नाही. रस्ता जर खोदला असेल तर कॉन्ट्रॅक्टर तो पूर्ण करून देण्याची जबाबदारी त्याचीच असणार आहे. त्यामुळे नागरिकांची कोणती गैरसोय या ठिकाणी होणार नाही असं मी आपल्याला आश्वासन देतो. नक्कीच आपल्यासोबत